पालखीस नसता कोणी भोई, उतरला इथे कोणाचा मेना. कर्माची इथे गर्दी, हजेरी त्यांची जीवनाच्या अंतिम सणा. आहेत संगती अगणित पण, अंतिम सोहळा कोण कामी येतो. आई वडील बहीण भाऊ सारे आहेत इथे सोबती, सारे पाठी ठेवून शेवटच्या सफरीवर जीव निघतो. जीवाभावाचे सारे नातलग सोबती, पण प्रवास त्यांचा शमशानापर्यंत संपतो. मृत्यूनंतर कर्मच आयुष्याच्या पालखीला खांदा देतो. म्हणूनच म्हणतात, खरंच कुणी कुणाचं नसतं. फक्त या विश्वात जन्म घेऊन आपण आपल्याला ईश्वराने दिलेली भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारत असतो. आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी खरं पाहता आपले कोणीच नाहीत. आयुष्याचा दिनक्रम सुरळीत सुरू राहावा यासाठी ईश्वराने ही सर्व नाती निर्माण करून आपल्याला प्रेमाच्या धाग्यात गुंफून ठेवले आहे. कारण जन्म घेताना आपण आपल्याबरोबर काहीच आणत नाही आणि भूमिका पूर्ण झाल्यावर जातानाही बरोबर काहीच घेऊन जात नाही. या विश्वात जे जे आहे त्या सर्व गोष्टींचा लाभ आपण आपली भूमिका साकारत असताना घेत असतो. मग इथे आपल्याला लाभणारी नाती, वैभव, संपत्ती आपली आहे का? आपली असती तर नेता आणता आली असती. अगदी मनापासून विचार करा, म्हणजे लक्षात येईल. खरं तर इथं आपलं काहीच नाही. असं असतानाही हा माझा, तो माझा असं आपण का म्हणावं? का एकमेकात गुंतून राहावं? इथं आपलं कोण आहे? या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या कथेच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कथेचे शीर्षक आहे, खरंच कुणी कुणाचं नसतं. रात्रीचे 10 वाजले होते. विक्रम हॉस्पिटलच्या बाहेर एकटाच बसला होता. डोळ्यात पाणी, मनात भीती. त्याने फोन काढला. नातेवाईक, मित्र सर्वांना फोन केला. कुणी बिझी आहे म्हणून सांगितलं, तर कुणी आम्ही येऊ शकत नाही म्हणून. विक्रम हसला, पण आतून पूर्णपणे तुटला होता. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुमच्या वडिलांची कंडिशन क्रिटिकल आहे. तसा विक्रम आत धावला. बघितले तर बाबा शांत पडले होते. तो त्यांचा हातात धरून म्हणाला, बाबा, सगळे कुठे गेले? कोणीच नाही माझ्यासोबत. बाबांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, बाळा, या जगात कोणी कुणाचं नसतं. या विश्वाच्या रंगमंचावर आपण फक्त आपली भूमिका साकारतो. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, नातेवाईक ही सगळी नाती आहेत, पण कायमची नाहीत. विक्रम शांतपणे ऐकत होता. बाबा पुढे म्हणाले, हे माझं, ते तुझं असं म्हणण्यात आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. आपण जन्माला येताना काही आणत नाही आणि जाताना काही नेतही नाही. लोक येतात, जातात, नाती बदलतात. कुणी अल्पकाळासाठी सोबत राहतो, तर कुणी दीर्घकाळासाठी. पण खरा सोबती तोच असतो, जो आपल्या कठीण काळात आपल्या सोबत असतो, जो कायम तुझ्यासोबत आहे आणि पुढेही राहणार आहे. तो म्हणजे ईश्वर. सगळे साथ सोडून जातील, पण ईश्वर कधीच साथ सोडत नाही. हे ऐकून विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कथेचे तात्पर्य इतकेच की या जगातली सगळी नाती तात्पुरती आहेत, पण ईश्वराची श्रद्धा आणि भक्ती कायमची आहे. म्हणून लोकांमध्ये हरवू नका. ईश्वराशी जोडले गेलात तर कधीच एकटे पडणार नाहीत. फक्त आपल्या कर्मावर आणि भक्तीवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशीच एक कथा घेऊन. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.